नमस्कार. कार्यक्रम फोन इन लोकसभामध्ये आपलं मनापासून स्वागत. मी कैलास शिंदे सर्वरसिकांचं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करतोय. हॅलो 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 नमस्कार सर. नमस्कार. कैलास शिंदे सर बोलतायत ना? हो बोलतोय. हो, फोन इन लोकसभा कार्यक्रमात मी नामदेव गरुड बोलतोय सर. नामदेव गरुडजी, स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. बोला. आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम मी नियमित ऐकत असतो. बर. ज्यामध्ये प्रामुख्याने अशी बहरली आकाशवाणी, त्यासोबतच उमा सदन 101 जे आहे. बर. त्याचप्रमाणे आता जो दादासाहेब फाळके पुरस्कारावरती जी शृंखला चालू आहे ना, बरोबर. तर असे नवनवीन तुम्ही जे कार्यक्रम करताय ते खूप म्हणजे काय म्हणतात, त्यासाठी आकाशवाणी अभिनंदनास पात्र आहे. रुपेरी मुकुटाचे मानकरी हा एक कार्यक्रम सध्या आता सुरू आहे. अगदी अगदी हो. अगदी. आणि त्यासोबतच मग सकाळच्या सत्रात जर म्हणाल तर सप्ताह विशेष चर्चा, साध संवाद किंवा संस्कृत एक कार्यक्रम असतो शुक्रवारी. हो. तर ते सगळंच कळत नाही पण ऐकण्याचा आनंद घेत असतो. अच्छा. आणि गानधिवंदना पण आवडीने ऐकतो. दुसरं एक असं विचारायचं होतं की आता भारतातल्या रेडिओ प्रसारणाला जवळपास 9 दशकं पूर्ण झालेली आहेत, 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एक्झॅक्टली. तर या अनुषंगानं काय म्हणजे कसं काय सांगावंसं वाटेल तुम्हाला, जे आहे ते काय सांगाल रेडिओ कार्यक्रमांची विशेषता याबाबत बोलायचं? सांगतो. भारतीय प्रसारणाचा दर्जा जो पूर्वी होता त्यापेक्षा आता खूपच उत्तम रीतीने राखला गेला. त्यात आकाशवाणीचं हे फार मोठं योगदान आहे त्या बाबतीत. आणि बाकी म्हणाल तर सर सगळ्या स्तरांतल्या लोकांसाठी कार्यक्रम तुम्ही करताच. अगदी बाल श्रोत्यांपासनं ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी कार्यक्रम तुम्ही करताच. फक्त कधी कधी असं वाटतं थोडंसं शैक्षणिक शाळा किंवा म्हणजे शाळेसाठी जो पूर्वी प्रोग्राम थोडे वाढवता आले तर बघा पुढच्या काळात. तसं तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपला रोज दुपारी सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान एक द्वारे उमंग नावाचा प्रोग्राम, एक शैक्षणिक कार्यक्रम असतो. तर तो असतोच नेहमी. त्याच्यातही छान अनेक विषयांना विविध इयत्तांचा विचार करून अनेक कार्यक्रम जे आहेत. तर जरी ते प्रायोजित सदरातले जरी असले तरी आपलं जे केंद्रातलं जे शैक्षणिक शिक्षण मंडळ आहे म्हणजे NCERT, त्यांच्या वतीनं ते कार्यक्रम तयार केलेले असतात आणि सर्व वयोगटांचा शालेय विद्यार्थ्यांचा विचार करून त्या कार्यक्रमांची निर्मिती केलेली असते, बांधणी केलेली असते. हो बरोबर. कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा असेल ना तर आमच्याकडे म्हणजे मी माझे एक वैयक्तिक थोडं तुमच्याकडे व्यक्त करा म्हणून मी सांगतो. ते आता काय झाले, पूर्वी न्यूज ऑन AIR नावाचं जे ऍप आहे ते थोडंसं अंध व्यक्तींना ऍक्सेसिबल नाहीये. टॉकबॅक वगैरे आम्ही वापरून हे करतो, हाताळतो सगळं. तर त्याच्याकरता एक विविध भारती नावाचं ऍप आहे, प्रसार भारतीचंच ते जनरेटेड आहे. तर त्या ऍपला खूप सुटेबल आहे आणि ऍक्सेसिबल अंध व्यक्ती सहजरितीने वापरू शकतो. अच्छा, काय प्रोसेस? समजा एखाद्या आपल्या दिव्यांग श्रोत्यांना, बंधूंना जर ते ऍप डाउनलोड करायचं असेल इतरांच्या कोणाच्या सहकार्यानं, तर ते कसं डाउनलोड करता येईल सांगा बरं थोडंसं. सहकार्याची काहीच गरज नाहीये. सरळ आपल्या स्वतःच्या फोनमध्ये प्ले स्टोअरला जाणे आणि प्ले स्टोअर वरनं विविध भारती नावाचे ऍप येते, तसं सर्च करायचं. ओके. इथे प्रसार भारतीचा तिथे लोगो तुम्हाला ऐकायला मिळतोच. तिथं लगेच तो विविध भारती इन्स्टॉल करायचं आणि इतकं सोयीस्कर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नुसता रेडिओच नाही तर खाजगी FM पण ऐकू शकता. ओके. आणि शिवाय टीव्हीचे पण बरेच चॅनल त्यात ऍडेड आहेत. म्हणजे एक एअर नावाचं एक सेक्शन AIR नावाचं, त्याच्यात सगळी सरकारी केंद्र आहेत पूर्ण भारतातली. ओके. आणि बाकी FM चॅनल आणि टीव्हीचे बरेच चॅनल. म्हणजे न्यूज नावाचा विभाग निवडला तर मग मराठी न्यूज, गुजराती न्यूज, हिंदी न्यूज असं निवडू शकता तुम्ही. बरं. कोण बोलताय? मी प्रभू स्वामी राणी सावरगाव. मला पुणे केंद्राचे कार्यक्रम आवडतात खूप. बातम्या, पुन्हा भक्तिगीत, चित्रपटगीत, गीत, पुन्हा आपली आवड, हे शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम आवडतात. आरोग्य धनसंपदा, हे सर्व कार्यक्रम आवडतात मला. अच्छा. हॅलो. हॅलो. नमस्कार. मी ज्ञानेश्वर बोलतो राजगुंडवरून. स्वागत आमच्या फोन इन लोकसभामध्ये. बोला. तर फोन इन लोकसभामध्ये अभिप्राय देत असताना बघा, मला मर्मबंधाचा देव हा कार्यक्रम खूप आवडतो. बर. त्याच्यानंतर सकाळी 10 ते 11 मध्ये जे प्रायोजित कार्यक्रम होतात ना, ते आपलं केंद्र प्रसारित करतं.
त्याच्यामधून आम्हाला खूप ज्ञान भेटतं, माहिती भेटते. अच्छा. त्याच्यानंतर मुलाखतींवर आधारित कार्यक्रम, सात संवाद, परत सप्ताह विशेष, हे कार्यक्रम पण खूप आवडतात. अच्छा, चालेल. धन्यवाद या फोनसाठी आणि या प्रतिक्रियांसाठी. हॅलो. कार्यक्रम फोन इनला बसावा. नमस्कार. हा, नमस्कार. माझं नाव अमित आहे. मी मुंबईवरनं कॉल करतोय. अमितजी, स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. बोला. हा, माझा नंबर आज पहिल्यांदा लागलेला आहे. अरे, मग तर काय, तुमचं खूप खूप स्वागत. बोला बोला. थँक्यू. लॉटरी लागल्यासारखं आहे. अच्छा. तुमचे FM चे कार्यक्रम मला मुंबईवरनं पण ऐकता येतात विदाऊट ऍप, म्हणजे डायरेक्टली रेडिओवर ऐकतो. ओके, वा. बर, कोणत्या भागात राहता? मी मुंबईमध्ये बोरिवली. ओ हो, अच्छा. हा हा, बोला बोला. 101 FM वर आम्ही ऐकतो. आणि AM चे प्रोग्राम मला माहिती नाही, शॉर्टवेव्ह वर किंवा आय थिंक AM वर येत नाही. अच्छा. हा हा. तर आय डोंट नो, म्हणजे तुम्हाला त्यासाठी DRM सेट घ्यावा लागेल का कसं? म्हणजे हा, MW ला तुम्हाला मीडियम वेव्हवरती जर तुम्ही रेडिओ सेटवरती ऐकत असाल तर 378.7-8 मीटर्स किंवा 792 ही आपली फ्रिक्वेन्सी आहे. कार्यक्रम तुमचे खूपच चांगले असतात आणि म्हणजे त्यासाठी म्हणजे चांगला प्रश्न. कीप अप द गुड वर्क. ओके, थँक्स लॉट. बोला, काय अभिप्राय आहे कार्यक्रमासंदर्भातला? नाही, अभिप्राय म्हणजे काही नाही, म्हणजे तुमचा मिलाप सुंदर असतो. म्हणजे जुनी गाणी असतात, नवीन गाणी असतात, थोडे माहितीपूर्ण कार्यक्रम अजून केलेत, एस्पेशली स्पोर्ट्सवर आणि सायन्सवर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. खूप खूप सारा फोकस आहे टेक्नॉलॉजीवर, म्हणजे AI आहे, डिफेन्स आहे. त्यामध्ये नवीन नवीन आपण काय करतो हे जर लोकांना कळालं, लोकांना माहिती नाहीये. अच्छा, खूप छान विषय तुम्ही छेडला त्या निमित्तानं, खेळांविषयीच्या ज्या आहेत. तर आपण गेली 90 दशकं जे आहेत ते आकाशवाणीच्या प्रसारणाला आता भारतातल्या पूर्ण झालेली आहेत. तर या संदर्भामध्ये आपली मग वर्ल्ड क्रिकेट कपची कॉमेंट्री असेल किंवा एशियन गेम्स असतील, कॉमनवेल्थ गेम्स असतील, ऑलिम्पिक्स असतील, तर याच्या कॉमेंट्री आपण आपल्या श्रोत्यांसाठी ज्या आहेत किंवा त्या खेळावरती आधारित वृत्तांत असे अनेक वेळा आपण प्रसारित करत असतो, खेळ जे आहे ते लोकप्रिय करण्यासाठी. याबाबत काय सांगता येईल आपल्याला? नाही, कॉमेंट्री असते, बरोबर आहे. पूर्वी मराठी कॉमेंट्री असायची, म्हणजे मला आठवतं तेव्हा आम्ही लहान होतो. हो, बरोबर. आता मराठी कॉमेंट्री आता बंद झाली. ऍक्च्युली म्हणजे हा एक वेगळा आपलं स्पोर्ट्स चॅनल असतं आकाशवाणीचं, खूप चांगलं झालं असतं. पण ठीक आहे, म्हणजे कॉमेंट्री असतेच, पण ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे एक थोडं म्हणजे इकॉनॉमी, सायन्स आणि AI टेक्नॉलॉजी याच्यावर जर आपण केले ना तर अजून खूप लोकांना माहिती, नवीन श्रोता पण जोडला. बरोबर आहे, बरोबर आहे. तसा जो आहे आमचा सातत्यानं प्रयत्न असतोच. अनेक आमच्या चर्चांमधनं, भाषणांमधनं नवनवीन जे ट्रेंड्स आहेत, नवनवीन जे विषय आहेत, जे तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहेत, नवनवं तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे, तर त्या अनुषंगानं सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये आपण त्याबाबतची दखल घेतलेली असते आणि त्याबाबतचे कार्यक्रम जे आहेत ते प्रसारित केलेच जातात. परंतु आपली अपेक्षा अशी आहे की अधिकाधिक या बाबींना थोडंसं प्राधान्य दिलं जावं. तर नक्कीच इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये त्याबाबतचे कार्यक्रम जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये प्रसारित केले जातील. धन्यवाद. धन्यवाद अमित, फोन केला त्यासाठी. थँक्यू. हॅलो, आकाशवाणी ना? बरोबर. म्हणलं काय आपली आवाज येऊ ना, काय त्यानं म्हणतात, कार्यक्रम फोन इन लोबसावा आहे. हा, फोन इन लोबासावा. कोण बोलताय? अजय पवार, रांजणगाववरून बोलतोय. हा, धन्यवाद. ते आपल्याला कार्यक्रम विविध भारतीचे समजेच चांगले आहेत. अहो, याच्याबद्दलीच बोलायचंय ना, गाणं वगैरे नाही ना? नाही, गाणं नाही. गाणं कसं ऐकता येईल आपल्याला? चालते. याच्यासाठीच फोन केला. हॅलो. हॅलो, नमस्कार कैलास शिंदे सर. नमस्कार. फोनिंग लोबासावामध्ये आमचे सादर करणाऱ्या सरांचं मी प्रथमतः स्वागत करतो. स्वागत. बोला. नवनाथ बोलतोय. तर खरंच म्हणजे इतक्या हास्यदायक अशा आकाशवाणीकडून आम्हाला कार्यक्रमाची मेजवानी मिळते. आणि संज्ञा कुलकर्णी लेखित नाही का, शेख मुहम्मद सदर, परत रुपेरी गोपाचे मानकरी, अशा विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतोय की त्याच्यातून आम्ही जे रंगभूमीचे कलाकार आहोत त्या ठिकठिकाणी आमची कला सादरी करतो. याच्यात कलेचं औचित्य साधून आम्हाला कुठंतरी सादरीकरण करायला चान्स चांगला मिळतो. अच्छा. हो. आणि त्याच्यात म्हणजे आपल्यासारखे जे उद्घोषक गदिमा, परत आपल्या सकाळच्या प्रसारणातून, दुपारच्या आणि तिसऱ्या प्रसारणातून इतकं मार्गदर्शन करतात की ते आमच्यासाठी म्हणजे प्रेरणादायक आहे.
अरे वा. हो. चालेल, धन्यवाद नवनाथजी, कार्यक्रमासाठी फोन केला, कार्यक्रमाचे अभिप्राय कळवले त्यासाठी. नमस्कार. नमस्कार. रघुनाथ दुकानदार पोंदवडी. हां, रघुनाथ दुकानदारजी, बोला बोला, स्वागत आमच्या फोन इन लोबसावामध्ये. आता सर जून संपत आला आणि आज जुलै महिना निघणार आहे. बरोबर ना. आणि आमचं तुम्हाला सांगतो पहिल्या पांडुरंगाकडे लक्ष असणार, आकाशवाणी पुणे केंद्राकडे पण लक्ष राहतं ना. दोन्हीकडे लक्ष आहे तुमचं. काही दिंडी पंढरीचे हा जे आपला कार्यक्रम आहे, हां, बऱ्याच दिवसापासून तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रावरून प्रसारित करता ना. बरोबर. हां, आणि गरीब असल्या आम्हाला दर्शन होतं पालख्यांचं. हो ना. प्रयत्न हाच असतो की ज्या आमच्या श्रोते मंडळींना प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होता येत नाही, हो, आणि जेव्हा हे दोन्ही रथ जे आहे विठुरायांच्या पंढरपुराकडे मार्गस्थ होणारे हे सगळे वैष्णव भाविक, जगद्गुरू तुकाराम महाराज, माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं ज्यावेळेस आगमन पुण्यामध्ये होतं, प्रत्यक्ष वर्णन जे आहे ते श्रोत्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो. तर तसा प्रयत्न यावर्षीही होणार आहे. 20 तारखेला आपण त्याचं प्रत्यक्ष वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी प्रसारित करणार आहोत. हॅलो. हां, थोडा रेंजमध्ये राहून बोलायचा प्रयत्न करा, नेटवर्कचा प्रॉब्लेम वाटतोय. इतकी तुम्ही सेवा करताना वार करायची पुणे शहर, हे बघून आम्ही भारावून जातो. बरोबर आहे. हॅलो. रघुनाथ दुकानदार यांच्याशी बोलता बोलता संपर्क तुटलेला आहे. हॅलो. हा, नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. हा, म्हटलं या कार्यक्रमात म्हटलं ह्या वर्षातली जवळजवळ माझी पहिल्या किंवा दुसरी भेट असेल फार तर, त्यामध्ये लोबासाव मध्ये. हो, भातखंडेजी बोला, स्वागत आमच्या फोन इन लोबासावमध्ये. वैताग किंवा राग येणार नाही, बोला. फार कार्यक्रमात ना फार चुका होत आहेत. हो. विशेष आता सांगतो तुम्हाला, अगदी हल्लीच्या 2-3 दिवसातच सांगतो. हा, तर कार्यक्रम सुंदर असतो, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण नावांची जी ही होते ना त्याचं मला जास्त हे वाटतं. हो. हा, आता सांगतो तुम्हाला, अश्विनी शेंडे याविषयी एक लाखात लेखणीमध्ये कार्यक्रम होता. बर. तर ठीक आहे, मग अश्विनी शेंडे नाव, मग त्याच कार्यक्रमात तेच नाव सांगायचं अश्विनी देशपांडे 2-3दा. म्हणजे मग नेमकं काय, अश्विनी देशपांडे खरं की अश्विनी शेंडे खरं काय? बर. हे एक झालं. त्याच्यानंतर त्या दिवशी आणखी एक कुठली नावात, आता त्या दिवशी ते गाणं लावलं, ते यती मम आणि असं ते रामदास कामत यांच्या आवाजात एक गाणं आहे. हा, तर ते आहे मला वाटतं ययाती आणि देवयानी मधलं. सांगितलं गुंतता हृदय हे म्हणून. आता त्या ध्वनिमुद्रिकेवर काय तिथे आहे ते काय मला माहित नाही. हा, पण काय होतं, इतक्या वर्षाची सोय, मग आपल्याला थोडस हे वाटायला लागतं की पूर्वी ऐकलेलं चुकीचं आहे की काय, असं व्हायला लागतं, म्हणजे गोंधळ निर्माण होतो. मग ओके, त्याबाबत खबरदारी, योग्य ती खबरदारी घ्यायला सांगू. आणि बरं, म्हणजे काय होतं, ह्या मध्ये मुद्दाम करतो असं नाहीये, पण ते इतकं घाईत तो असं ना, त्यामुळे ते हे होतं, म्हणजे फार होती त्यांची. बर. अच्छा. हा, आणि दुसरं बाकी कार्यक्रम हे लाखात एक लेखणी चांगला आहे, नंतर अशी भरली आकाशवाणी चांगला आहे, त्याच्यानंतर क्रिस्टियन गेला, आता ते यश ते चांगलं आहे, त्याच्यानंतर आपला रुपेरी मुकुटांचे मानकरी हा कार्यक्रम चांगला आहे. रुपेरी मुकुटांचे कार्यक्रम मानकरी हा तर चांगलाच आहे कार्यक्रम. हा, म्हणजे हे कार्यक्रम चांगले आहेत, याच्याबद्दल प्रश्न नाही. बाकी काय म्हणते आणखी पण आहेत चुका त्या बऱ्याच, पण मी आता ते सगळ्या लक्षात मी त्या दिवशी नोट करून ठेवल्या होत्या, पण वाटतं इतकं सगळं नको एकदम एका वेळेस सगळं सांगायला नको. पण जरा मग ते मला काय म्हणणं आहे की अधिकारी वर्गाने जरा त्यांना सांगायला पाहिजे, म्हणजे जरा लक्ष द्या म्हणून. निवेदकांना. हो, आता नवीन मंडळी काही प्रशिक्षणामध्ये आहेत, तर थोड्याफार चुका होत राहतील, आणि असे झाले असतील तर याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु मला त्याच्याबद्दल नाही म्हणत, पण शक्यतो हे नावांच्या ज्या बाबतीत आहे ना, ते नावांची तोडफोड जरा कमी होऊन जाते. जरा योग्य ती खबरदारी घ्यायला सांगू आम्ही इथून पुढे जे आहे त्यांना. काय झालं, वाक्य इकडे तिकडे बोलतात ती होणारच आहे. नवीन आहे म्हटलं कोणी पाचकणार पहिले, ते क्षम्य आहे, पण नावाची तोडफोड तेवढी जरा काळजी घ्यावी. चालेल, नक्की आपल्या या सूचनेचा आदर केला जाईल.
हा जाता जाता एकच अगदी थोडक्यामध्ये तुमच्याकडनं थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की भारतातल्या रेडिओच्या प्रसारणाला जवळपास आता 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हो हो तर त्या अनुषंगानं रेडिओनं जी एक सांगीतिक आपला वारसा जो आहे तो समृद्ध केलेला आहे. तर याबाबत एक गेली अनेक वर्ष तुम्ही श्रोते म्हणून आमचे कार्यक्रम ऐकत आहात, तर याबाबत आपल्याला काय सांगता येईल? एक सांगीतिक योगदानाच्या संदर्भातलं रेडिओ प्रसारण किंवा रेडिओचे कार्यक्रम याबाबत थोडंसं सांगा ना मला. खूप चांगलं अगदी अगदी जे नाही ते ऐकायला आपल्याला रेडिओच्या माध्यमामुळेच मिळालेलं आहे. उदाहरणार्थ मोठमोठे कलाकार आहेत, हो, त्यांचे आवाज, त्यांची ध्वनिमुद्रणं. आता काही कलाकारांची ध्वनिमुद्रणं होऊ शकली नाहीत, आहे पण आपल्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तर ते थेटच प्रसारण असायचं, प्रत्यक्ष प्रसारण असायचं आणि त्यावेळी ध्वनिमुद्रणाचे तुमचं ते कोणते आपले हे भास्कर बुवा बखले याचं ध्वनिमुद्रण नाही असं म्हणतात, विष्णू दिगंबर पलुसकर यांचं नाही म्हणतात. आता हे दुर्दैव आहे. हो हो, मग त्यांच्या काही मोठे कलाकार त्यांच्या काही ध्वनिमुद्रण या ना त्या स्वरूपात काही केंद्रावर आहे. हा, आता तुम्ही 90 एक म्हटलं म्हणून मी एक तुम्हाला एक म्हणतो की जर आकाशवाणी पुणे केंद्राला सुमन कल्याणपूर यांची मुलाखत मिळाली तर एक तेव्हा, कारण त्यांचं बहुतेक काहीच नाहीये. म्हणजे हो, ठीक आहे चालेल, धन्यवाद. हॅलो हा, आकाशवाणी ना. हा, कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी बोलतोय या वाघोलीहून. बोला कुलकर्णीजी, स्वागत आमच्या फोन इन लोबसावामध्ये. आपण कोण बोलताय? मी कैलास शिंदे बोलतोय. अच्छा, हा. आता हे पहिल्यांदा फोन करतो मी. खूप दिवसापासून ट्राय करत होतो, आज जमलं. प्रोग्राम सर्व चांगले असतात. हो, वाजच नाही. सकाळी 6 वाजेपासून चालू असतो माझा रेडिओ. सर्व बरे जवळपास बरेच का हे बघत असतो मी, ऐकत असतो. म्हणजे जास्तीत जास्त माझं शास्त्रीय संगीतावर आधारितच जास्त हे कार्यक्रम मी पसंत करत असतो. बर, का तुम्ही काय गायक आहात किंवा काय, कसं काय? नाही, तसं नाही. माझं सुरुवात म्हणजे पहिल्यापासून थोडस आवड आहे मला ते. बर, अच्छा. सकाळचं नाट्यसंगीत वगैरे मला जास्त आवडतात. बर, आणि सकाळी 6 वाजेपासून आज हे होतं ना, म्हणजे करंबळेकरचं आज अर्थविशेष होता सकाळी. बरोबर. त्याच्यानंतर मग असं सर्व कार्यक्रम आज चालूच असतं रेडिओ. तशी ओके, विशेष हे असतात, चर्चा असतात. हो, डिस्कशन, ते मग मला जास्त आवडतात त्याच्यामध्ये. म्हणजे गौरी लागून मी जे घेतलेले बरेचसे कार्यक्रम मी ऐकलेले, म्हणजे त्यांचं जे जास्त हे असतं म्हणजे अर्थपूर्ण असतं. चर्चा म्हणजे विचारायचं हे. हो, अनेक विषयांवरती आपण त्याच्यामध्ये चर्चा, परिसंवाद, मुलाखती वगैरे जे आहे तर त्याचं आयोजन केलेलं असतं. साद संवाद आहे, संवाद असते ना, विशेष व्यक्तिवेद आहे, साद संवाद आहे. बरोबर, हे सर्व मी ऐकत असतो. बरोबर. त्यांचे जे जास्त हे कार्यक्रम मला म्हणजे त्यांनी जे घेतलेले म्हणजे चर्चा वगैरे म्हणा, हे जास्त मला आवडतात खरं म्हणजे. म्हणजे फारच हे असतं, म्हणजे टॅलेंटेड असतात ते. त्यांचे जे काय हे म्हणजे प्रश्न विचारायचं जे हे पद्धत वगैरे आहे, समोरच्या माणसाला कसं बोलतं करायचं, त्याच्याकडून जसं आपल्याला पाहिजे ते काढून घ्यायचं, बदलून घ्यायचं त्यांच्याकडून. म्हणजे संपूर्ण त्या विषयातलं जेवढं खोलात शिरता येईल तेवढं शिरून त्यातलं माहिती काढणं हे जास्त म्हणजे चांगलं जमतंय त्यांना. बरं, त्यामुळे ते जास्त आवडतात. आता बरेचसे म्हणजे सर्वच म्हणजे बाकी जे सर्व जे हे आहेत अनाउन्सर्स आहेत ते सर्वांचे हे चांगलं आहे. म्हणजे सर्व्हिस चांगला आहे. बरं, चला, धन्यवाद या अभिप्रायासाठी. कुलकर्णीजी, फोन केलात, कार्यक्रमाचे अभिप्राय कळवलेत त्यासाठी.
एकदम अखेरच्या वेळेस लागला काल. अच्छा अच्छा अच्छा. टाइम कमी भेटला मला. हो हो चालेल. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. तो मगाशी आमच्या कार्यक्रमामध्ये रघुनाथ दुकानदार आमच्या या श्रोत्यांनी केलेला फोन जो आहे तो संपर्क तुटलेला होता. त्यांची जिद्द आणि चिकाटी बघा, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा त्यांचा फोन जो आहे तो आलेला आहे. भारतातल्या रेडिओ प्रसारणाला जवळपास 9 दशकं म्हणजे जवळपास 90 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यामध्ये हरित क्रांतीचा जो आहे त्याचा विकास होण्यासाठी किंवा हरित क्रांती यशस्वी करण्यासाठी रेडिओचं योगदान फार मोठं आहे. आणि तुम्ही एक शेतकरी आहात, प्रगतिशील शेतकरी आहात, तर तुम्हाला काय सांगता येईल की रेडिओचं कसं याबाबत योगदान राहिलेलं आहे? काय सांगाल याबाबत आपण? सर, पहिल्यांदा आकाशवाणीचा आभार मानावं लागतं आम्हाला. सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी देते ना. बरोबर. हा. तर पहिला उत्तम शेती कार्यक्रम राहायचा. हो हो हो. 5 मिनिटाचं पुन्हा प्रसारण राहायचं आणि दररोज संध्याकाळी 7:15 ते 8 किंवा 7:30 ते 8 ही जी वेळ आहे ती शेतकऱ्यांच्या म्हणजे आमची वेळ मोकळी असते ना त्यावेळी संध्याकाळी. हो हो हो. म्हणजे हे शेतकऱ्यांचा मोकळा वेळ बघून तुम्ही जे कार्यक्रम सादर करता त्याच्यामुळे आकाशवाणीला धन्यवाद देतो. आणि उत्पादनामध्ये सर इतकी भरीव वाढ झाली. आम्ही सुरुवातीला स्थानिक बाजरी पेरायचो ना खरीपामध्ये, तर तुम्हाला सांगतो 2.5 ते 3 इंचच कणीस राहायचं बाजरीचं. बरोबर. पण आता विचार जर केला तर त्या कणसाची लांबी 2.5 पट जास्त झाली. बरोबर. म्हणजे उत्पादनामध्ये जास्त म्हणजे भरपूर उत्पादन वाढलं ना. हा नाही बरोबर. म्हणजे कोणत्या मोसमामध्ये कोणतं पीक घ्यावं, बियाणांची निवड कशी करावी, त्यांची देखभाल कशी करावी, कोणतं औषध फवारावं, कोणती खतं घालावीत, सुद्धा तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन वेळोवेळी केलं जायचं ना शेतकऱ्यांना. तर सर काय झालं, आता जे काही खतांची नाव आहेत ना किंवा औषधांची नाव आहेत. बरोबर. ते इंग्रजी म्हणजे असतात ना. हो हो हो. मग ते आम्हाला पहिलं लिहून घेता येत नव्हतं, पण मोबाईल आल्यापासून आम्ही ती काय करतो रेकॉर्डिंग करून घेतो. अरे वा. म्हणजे इंग्लिश नावाला लक्षात राहत नाहीत ना. बरोबर बरोबर. हा. आणि मग त्या दुकानदारा पैसे नेले, ते दुकानदार योग्य तिथं आम्हाला औषध देतो ना. बरोबर. हा. म्हणजे तो एक फायदा झाला. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकरी खुश काय की दिवसभर आम्ही कष्ट करतो सर. बरोबर. आणि संध्याकाळी मग कार्यक्रम ऐकताना एखादा तुम्ही गीत लावता. आता तुम्ही चालू जमाना श्रुतिका पण चालू केली ना त्या कार्यक्रमामध्ये. हो हो. म्हणजे आनंद देता, आमच्या प्रगतीमध्ये म्हणजे आम्हाला यश येण्यासाठी, उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करता. विविध जे काही शास्त्रज्ञ आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही लोक तज्ञ आहेत त्यांच्या मार्फत माहिती दिल्यामुळं आम्ही शेतकरी खुश आहोत आणि आमच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळं आमचं जीवनमान पण सर्व उंचावलंय. अच्छा. आमचं राहणीमान नेहमी जे काय खाणारे पदार्थ आहे त्याचा पण फरक पडला ना. शहरामध्ये तर असं काय नाही, ग्रामीण भागामध्ये पण लोकांचं राहणीमान उंचावलंय आता. बरोबर आहे. बरोबर आहे. कारण त्यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये भर पडून मुली पण शिक्षण घ्यायला लागले ना खेड्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे शासनाने बी काही सवलत दिल्या का नाही मुलींना, मोफत एसटी प्रवास म्हणा किंवा काही सुविधा दिल्यात. हो 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 हो. त्यामुळे आमचं जीवनमान पण सुधारलं. पण आम्ही जास्त आकाशवाणीला महत्व का देतो की सहजासहजी ज्ञान उत्पन्न होते ना आम्हाला, म्हणजे बिगर खर्ची. बरोबर आहे. तर सिंहाचा वाटा आहे आकाशवाणीचा आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. आणि सर अजून आम्ही एखाद्याला विचारतो, तू बातमी सांगतो पण रेडिओची आहे का? बरं का. अच्छा. बर. आणि रेडिओची म्हणजे आकाशवाणी केंद्राचे. आता काय झालंय, खाजगी पण वाहिन्या आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे खाजगी वाहिन्यामुळे आम्ही एकमेकाला विचारतो, बातमी तू ऐकली पण रेडिओची ऐकली पण कोणत्या केंद्रावरून ऐकली? अच्छा. म्हणजे खातर जमा करून ती खरंच घडलीये का नाही घडलीये का, जसं आपण प्रत्येक रेडिओवरनं प्रसारित करणारी बातमी आहे खातर जमा करून आणि त्यातली योग्य माहिती जी आहे ती श्रोत्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो. अवास्तव जास्तीचं आपल्या मनाचं त्याच्यामध्ये घालून काय सांगितलेलं नसतं. जे काय घडलेलं आहे त्याची इत्थंभूत माहिती आणि खरी माहिती जी आहे ती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या कार्यक्रमांमधनं आणि आपल्या बातम्यांमधनं केलेला असतो. म्हणजे एक विश्वासार्हता जी आपण म्हणतो, बातमीतला खरेपणा, तो आजही सरकारी माध्यम असलेल्या या रेडिओकडं आजही मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं जातं. ही त्याची विश्वासार्हता ही अत्यंत जमेची अशी बाजू आहे.
आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे हवामानाचा अंदाज. हो 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 बरोबर. इतका अचूक हवामानाचा अंदाज ह्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला मिळतोय हो हो हो. की आमची जी पिकं वगैरे येत नाही, म्हणजे जर आम्हाला 24 तास अगोदर हवामानाचा अंदाज समजला की आम्ही ते कसं व्यवस्थित राहतील पिकं आमची किंवा आम्हाला काय करता येईल ते आम्ही त्या तयारीमध्ये राहतो ना. बरोबर आहे बरोबर. म्हणजे ते होणारं नुकसान आहे आमचं ते टळल्या जातं सर. अच्छा चला धन्यवाद रघुनाथ दुकानदारजी, फोन केला, खूप छान छान गप्पा मारल्या, अनेक विषयांबाबतची सखोल अशी चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजच्या फोन इन लो बसावा या कार्यक्रमात मी आपला स्नेहांकित कैलास शिंदे सर्व रसिक श्रोत्यांचा आता निरोप घेतोय. आज कार्यक्रमासाठी फोन केलेल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार, धन्यवाद. फोन इन लोभ असावा.